अनुभवाचे नाव आसक्त. पुस्तकाचे नाव स्टोरी ऑफ कुवेत उर्फ कुवेत कथा. प्रकाशक विघ्नेश प्रकाशन. तू एवढा आध्यात्मिक आहेस म्हणून तर तू बैठकीला आलाच पाहिजेस, माझा सर्व गुणसंपन्न मित्र मला म्हणत होता. कुवेत हे इस्लामिक राष्ट्र असल्याने तिथे मद्यपान, जुगार, वेश्या व्यवसाय या गोष्टी उघडपणे करता येत नाहीत. कायद्याने या गोष्टींना बंदी आहे. पण तिथे राहूनही या सगळ्या गोष्टी करून त्या सगळ्यांपासून दूर व्हावं म्हणून नियमित बैठकींना जाणारा माझा सर्व गुणसंपन्न विकास नावाचा मित्र मला म्हणत होता. मला कुठलंच व्यसन नाही आणि मी 2 नंबरची कमाई करत नाही की कोणाला फसवतही नाही. मला शांत झोप लागते, त्यामुळे मला तुझ्या बैठकीला येण्याची तशी गरज वाटत नाही, मी नम्रपणे उत्तर दिलं. तसं नाही रे, तू इतके वेगवेगळ्या धर्माचे ग्रंथ वाचले आहेस, तुला वेगवेगळ्या धर्माचं इतकं ज्ञान आहे, म्हणून तू आणखी ज्ञान मिळावं म्हणून तरी ये. एकदा येऊन तर बघ, नाही आवडलं तर नंतर नको येऊस. मित्राने फारच आग्रह केला म्हणून मी एकदा त्याच्याबरोबर त्या बैठकीला जाण्याचं कबूल केलं. ठरलेल्या दिवशी म्हणजे आठवड्यातल्या एका बुधवारी एका मोठ्या व्यक्तीच्या बंगल्यात संध्याकाळी 4:45 वाजता मी त्याच्याबरोबर तिथे गेलो. तिथे जवळजवळ 200 माणसं जमली होती. एका स्टेजवर 3-4 झब्बा आणि कफनी घातलेली माणसं बसली होती. सगळ्यांचे प्रमुख एक स्वामीजी तिथे होते, पण त्यांचे डोळे निष्पाप दिसण्याऐवजी मला बेरकी दिसले. जाणारे येणारे त्यांच्या पाया पडत होते आणि स्टेजसमोर जिकडे जागा मिळेल तिकडे बसत होते. मित्रही त्यांच्या पाया पडायला मला हाताला धरून घेऊन गेला. त्याने पाया पडून मलाही पाया पड अशी खूण केली. मी फक्त हात जोडले आणि नमस्कार असं म्हणालो. मित्राने मुद्दाम मला हिंदीत म्हटलं, अरे पाव तो छूले, ये बडे स्वामीजी है, हिमालय में तपस्या करके आए हैं. मी पुन्हा हात जोडले आणि हिंदीतच त्याला उत्तर दिलं, मैं सिर्फ माँ, पिताजी और भगवान के सर पे मेरा माथा टेकता हूँ. माझे वाक्य ऐकताच आजूबाजूचे दचकले. स्वामीजी म्हणाले, आपका नाम बताओ, मैं आपके दिमाग में कुछ अच्छी शिक्षा भरने वाला हूँ. मी माझं नाव सांगितल्यावर त्याने ते लिहून घेतलं, पण चौबळऐवजी त्याने चोबाल असं लिहिल्याचं मी पाहिलं. आम्ही एका मोकळ्या जागेवर येऊन बसल्यावर मित्र माझ्यावर रागावल्यासारखा वाटला. घड्याळीच्या 5च्या ठोक्याला स्वामीजींचं प्रवचन सुरू झालं. तासभर ते हिंदीत बोलत होते. चोरी करू नये, खोटं बोलू नये, व्यभिचार करू नये अशा बाळबोध गोष्टीच ते सांगत होते आणि श्रोते तल्लीन होऊन भक्तिभावाने मान डोलवत होते. माझ्या ज्ञानात काहीही भर पडत नव्हती. प्रवचनांच्या शेवटी मी मित्राला म्हणालोही, हे तर सगळं शाळेत असल्यापासून मी ऐकतोय, यात तुझ्या स्वामींनी नवीन काय सांगितलं? माझा उगीच वेळ फुकट गेला. हे ऐकताच मित्र भडकला आणि मला हाताला धरूनच स्टेजवर घेऊन गेला. लोकं हळूहळू घरी जात होती. स्टेजवर अनेक जण जाऊन स्वामींच्या पायावर डोकं ठेवत होते. डोकं ठेवणाऱ्यांची रांगच 15-20 लोकांची होती. मित्र माझ्या हाताला घट्ट पकडून त्या रांगेत उभा राहिला. आमचा नंबर आल्यावर तो आधी स्वामीजींच्या पाया पडला आणि मला पुढे ढकलून म्हणाला, स्वामीजी, इस नालायक के दिमाग में कुछ ज्ञान डालिए. ये कहता है कि आपने आज जो कुछ प्रवचन में कहा वो उसको पहले से मालूम था. आपने नया क्या बताया, ऐसा ये मेरा दोस्त पूछ रहा है. अरे आप हो, असं म्हणून स्वामीजी छद्मी हसले. त्यांनी एक खुर्ची ओढली आणि त्यावर बसून मला दुसऱ्या खुर्चीवर बसायची त्यांनी खूण केली. लगेच त्यांनी मायक्रोफोनवर झडप घातली आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, भाइयों और बहनों, रुकिए रुकिए, जाइएगा मत. ये एक नए पंडित आए हैं हमारे दर्शन करने. इनका नाम मिलन चोबाल है और ये कहते हैं कि ये सिर्फ अपने माता पिता और भगवान के सामने ही झुकते हैं. इन्होंने मुझे भी सिर्फ हाथ जोड़कर प्रणाम किया. आप सब लोग रुक जाओ और देखो कि कैसे नास्तिक पंडित भी हमारे सामने भक्त बन जाते हैं. तोपर्यंत बरेच लोक बाहेर पडले होते, पण स्टेजच्या आजूबाजूला जी काही 5-50 माणसं होते त्यांना स्वामीजींनी हाक मारून स्टेजच्या सभोवती बसायला सांगितलं आणि हातात मायक्रोफोन घेऊन म्हणाले, भाइयों बैठो, आज देखो एक नास्तिक को मैं कैसे आस्तिक बनाता हूँ. मला धक्काच बसला. चायला हे काय झालं? कुठे झक मारली आणि यांच्या पायावर डोकं न ठेवण्याची मला इच्छा झाली. आता शेकडो लोकांसमोर हा माझी वाट लावणार. चायला हा तर धंदेवाईक बाबा आहे, याचं ज्ञान तर नक्कीच माझ्याहून जास्त असणार. आता वाट लागली. देवा वाचव रे, हनुमंता, मारुतीराया धाव रे, तुझा भक्त संकटात आहे, असे विचार त्या 4-5 क्षणांमध्ये माझ्या मनात आले. छद्मी हसून खुर्च्या घेऊन बरेच लोक स्टेजच्या आजूबाजूला बसले आणि स्वामीजींकडे आणि माझ्याकडे पाहू लागले. स्वामीजींकडे ते भक्तिभावाने
आणि माझ्याकडे तुच्छतेने पाहत होते. स्टेजवर जे स्वामीजींचे हस्तक होते तेही पटापट खुर्च्या ओढून कोंडाळं करून बसले. पण माझ्या बाजूला कोणीही नव्हतं. स्वामींचे हस्तक त्यांच्या बाजूला आणि माझा मित्र मी आणि स्वामींच्या मध्येच बसला. 1-7 ते 8 अशी विषम झुंज सुरू झाली. मी वळून पाहिलं तर बाहेर जाणारे बहुतेक सगळे परत आत येत होते आणि जागा पकडून आता काय तमाशा होतोय त्याची वाट बघत होते. माझ्या लक्षात आलं की माझ्या छातीतली धडधड वाढली आहे, गळा गरम झाला आहे, नाकातून उष्ण श्वास येत आहेत आणि हातापायांना कंप सुटला आहे. मित्राकडे नजर गेली तर तोही फार विद्वान समजत होतास ना, आता भोग आपल्या कर्माची फळं असे भाव घेऊन माझ्याकडे बघत होता. स्वामींनी दिलेल्या खुर्चीवर मी थरथरत्या पायाने बसलो. ये इतने लोग आप देख रहे हैं, ये सब हमारे भक्त हैं. इनमें डॉक्टर्स हैं, इंजीनियर्स हैं, वकील है और पढ़े लिखे लोग और भी हैं. चौबाल साहब, आपको ऐसा तो नहीं लगता कि ये सब गधे हैं, अनपढ़ है, जो मेरे जैसे आदमी के चरणों पे अपना सर रखते हैं? स्वामीजींनी मला विचारलं आणि माझ्या हातात माईक दिला. मी तो थरथरत्या हाताने घेतला आणि तोंडाजवळ नेऊन म्हणालो, नहीं, अपनी देवता चुनने का हक सबको है. कोई भी आदमी दूसरे आदमी को ये नहीं कह सकता कि जहाँ मैं माथा टेकता हूँ वही जगह सही है और तू भी वही माथा टेक. माझा घसा कोरडा पडला होता हे बहुतेक स्वामींनी ओळखलं असावं. त्यांनी आपल्या भक्तांना आणखी एक मायक्रोफोन आणि माझ्यासाठी पाणी आणायला सांगितलं. पाणी आणि माईक येईपर्यंत ते थांबले. तोपर्यंत मी मारुती रायाचं नामस्मरण करत आणि दत्तगुरूंचा धावा करत राहिलो. माझं पाणी पिऊन होईपर्यंत स्वामींनी दुसरा माईक व्यवस्थित चालतो आहे की नाही हे तपासून पाहिलं आणि तो माझ्या हातात दिला. क्या आप हिंदू है? स्वामींनी मला विचारलं आणि सगळ्या जनसमुदायाकडे अशा नजरेने पाहिलं की जणू काही ते एखादं ब्रह्मवाक्यच बोलले असावेत. त्यांच्या नुसत्या त्या साध्या प्रश्नावरही टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो ऐकून धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरं होईल असं मला वाटलं. मी त्यांच्या प्रश्नाला गरम झालेल्या गळ्याने अस्पष्टपणे होकार दिला. माइक में बोलिए और जोर से बोलिए, जरा मेरे भक्त भी सुने आप जैसे नास्तिक पंडित को, महाराज म्हणाले. टाळ्यांचा पुन्हा कडकडाट झाला. आमच्यामध्ये पुढीलप्रमाणे प्रश्नोत्तरं झाली. स्वामीजींनी मला विचारलं, क्या आप रोज पूजा करते हैं? मी होकार दिला. पुढचं संभाषण मुद्दाम मराठीत लिहितो आहे. स्वामींनी मला म्हटलं, पूजेमध्ये तू काय करतोयस? स्नान, संध्या, अर्घ्य वगैरे वगैरे. मी फक्त स्नान करतो आणि शिवलीलामृतमधला एक अध्याय वाचतो. तुझ्याकडे आसन आहे? नाही. मग तू कशावर बसून पूजा करतोस? घरातल्या फरशीवर कार्पेट आहे त्याच्यावर बसतो. साधं कपड्याचंही आसन घेत नाहीस? नाही. भक्तांनो बघा, या विद्वान माणसाला देवपूजा करताना आसनावर बसायचं असतं हेच माहीत नाही, स्वामी भक्तांना म्हणाले आणि शिट्या आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. तुला अष्टांग योग म्हणजे काय माहीत आहे? स्वामींनी मला विचारलं. 2-3 माहीत आहेत, सगळे माहीत नाहीत. कुठले बरं ते? यम, नियम, प्राणायाम, आहार, प्रत्याहार वगैरे. मी घाबरत उत्तर दिलं. भक्तांनो बघा, या हिंदू माणसाला अष्टांग योगी माहीत नाहीत आणि स्वतःला पंडित समजतात. टाळ्या आणि पुन्हा शिट्या झडल्या. त्यात मी म्हटलेलं, मी कुठे स्वतःला विद्वान समजतो हे वाक्य कोणाला ऐकूच आलं नाही. तुमच्यासारख्या हिंदू लोकांमुळेच आपला धर्म बदनाम झाला आहे, स्वामीजी मला म्हणाले. तो कसा? मी विचारलं. तुम्ही बैठकीला येत नाहीत, देवळात जात नाहीत, पूजापाठ करत नाहीत म्हणून. इतर धर्माची लोकं कशी असली तर नियमितपणे आपापल्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. ख्रिश्चन लोक रविवारी आणि मुसलमान लोक शुक्रवारी चर्च आणि मशिदीत जातात. पण आपल्या कुठल्याही धर्मग्रंथात असं लिहिलेलं नाही की नियमितप्रमाणे देवळात गेलंच पाहिजे व पूजा केली पाहिजे. मी विचारलं. असे किती ग्रंथ वाचले आहेस रे तू? स्वामीजी आता अरे तुरेवर आले. फार नाही, पण जे काही वाचलं आहे त्यात कुठेही तसं लिहिलेलं नाही आहे. बोल ना, काय काय वाचलं आहेस तू? आम्हाला पण जरा कळू दे किती मोठा पंडित आहेस तू, स्वामीजी रागाने म्हणाले. आणि मारुतीराय मदतीला धावून आला. अनाहतामध्ये भुभुक्कार ऐकायला आला. माझे आध्यात्मिक गुरु डॉक्टर केशवराव जोशी यांचं एक वाक्य मला आठवलं. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले होते की हल्लीचे जे मोठे मोठे करोडोपती अब्जोपती धंदेवाईक स्वामी आहेत त्यांनी फक्त रामायण, महाभारत, गीता वगैरे वाचलेलं असतं. फार तर त्यांना वेदांची तोंडओळख असते, पण कोणीही उपनिषदं वाचलेली नसतात. वाचण्याचं तर सोडाच,
त्यांना साधी उपनिषदं किती आहेत आणि त्यांची नाव काय आहेत हेही माहीत नसतं. मला अर्जुनासारखा आता फक्त पक्षाचा डोळ्यात दिसत होता. मी कराटेमध्ये शिकल्याप्रमाणे 2-3 मोठे श्वास घेतले, स्वामींच्या नजरेला नजर मिळवली आणि मायक्रोफोनमध्ये मोठ्याने बोललो, माझं सोडा स्वामीजी, मी इंजिनियर आहे. मला धर्मग्रंथ वाचणं गरजेचं नाही, पण आपण व्यावसायिक गुरु आहात. अध्यात्म हा आपला धंदा आहे. आपल्याला तर हिंदू धर्माची माझ्यापेक्षा जास्त माहिती हवी. धर्माबद्दल माझे काही प्रश्न आहेत, त्यांची तुम्ही उत्तर देऊ शकाल का? नीट विचार करून होकार द्या, कारण आजपर्यंत अनेक धर्मगुरूंना मी हे प्रश्न विचारले आहेत आणि कोणीही त्यांची उत्तर मला देऊ शकलेलं नाही. तुम्ही द्याल? हो, देईन. विचार, तुला काय विचारायचं आहे ते, पण फक्त धर्माबद्दल विचार. मी धर्माला माझं सगळं जीवन वाहून घेतलेलं आहे. धर्माशिवाय मला दुसरं काहीही कळत नाही, स्वामी म्हणाले आणि टाळ्यांचा पुन्हा कडकडाट झाला. मी पहिला प्रश्न विचारला, आपण उपनिषदं वाचली आहेत? अर्थात. उत्तम. आता मला सांगा की उपनिषदं किती आहेत? मी विचारलं. खूप आहेत, स्वामींनी मोघम उत्तर दिलं. तसं नाही, जसे वेद 4 आहेत, पुराणं 18 आहेत, तशी उपनिषदं किती आहेत ते सांगा. मी विचारलं. त्याला एवढं महत्त्व नाही, स्वामी म्हणाले. म्हणजे तुम्हाला माहीत नाही? माहीत आहे, पण त्यांची संख्या महत्त्वाची नाही. ठीक आहे, तसं समजू. मी सांगतो, उपनिषदं 100 आहेत. मी मुद्दाम खोटं बोललो. बरोबर, म्हणजे तुलाही धर्माची थोडीफार माहिती आहे, स्वामी म्हणाले. बरोबर? हे काय बोलता तुम्ही महाराज? उपनिषदं 100 नसून 108 आहेत. तुम्ही माझ्या धर्माबद्दलच्या पहिल्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं. आता दुसरा प्रश्न विचारतो. 108 उपनिषदांपैकी मुख्य किती आणि गौण किती? तेही तेवढं महत्त्वाचं नाही, स्वामी म्हणाले. माहिती नसेल तर तसं कबूल करा. माहिती आहे, पण तेवढं महत्त्वाचं नाही. स्वामींचा चेहरा हळूहळू पडू लागला होता. ठीक आहे, मी सांगतो, मी म्हणालो. 8 उपनिषदं मुख्य आहेत आणि 100 गौण आहेत. चूक. तू पुन्हा मुद्दाम चुकीचं उत्तर दिलंस. आता खरं उत्तर दे. स्वामीजीने बेरकीपणे अंधारात खडा मारला. उत्तर बरोबर आहे. लिहून ठेवा आणि कबूल करा की तुम्हाला माहीत नव्हतं, मी कडकपणे बोललो. माहिती होतं, पण मी तुझी परीक्षा घेत होतो, बेरकी बाबा म्हणाला. पुढला प्रश्न. 8 मुख्य उपनिषदांची नावं सांगा. स्वामी गप्प, डोळे लाल बुंद आणि खुंची. आता लोकही गप्प आणि एकाग्र. सांगा किंवा माहीत नाही हे कबूल करा, मी पुन्हा म्हटलं. मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही. मी काही तुझी उत्तर द्यायला बांधील नाही. स्वामी ताडकन उठले. पण स्टेजवरच्या महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना बळेबळ बसवलं आणि मी काय बोलतोय त्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. स्वामीचा नाईलाज झाला, कारण स्टेजवर ज्या व्यक्ती होत्या त्या समाजातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती होत्या. त्यांना दुखावून चालणारं नव्हतं. त्यांना दुखावलं तर स्वामीचा धंदा कसा चालणार? म्हणून स्वामी नाईलाजाने बसले. मी तोफखाना सुरू केला. मुख्य 8 उपनिषदं आहेत. त्यांची नावं आहेत ईश, केन, कठ, प्रश्न, ऐतरेय, तैतरेय, मुंडक आणि मांडुक्य. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो ऐकून मला सुखद आश्चर्य वाटलं. तुम्ही भगवद्गीता नक्कीच वाचली असेल, मी स्वामींना विचारलं. हो, स्वामी अस्पष्ट आवाजात बोलले. माईक तोंडाजवळ धरा आणि मोठ्याने बोला. लोक तुमचा शब्द ऐकण्यासाठी जीवाचे कान करून बसले आहेत. असं म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर सगळा हॉल खचाखच भरून गेला होता. गेलेले सगळे परत आले होते आणि माझ्याकडेच पाहत होते. पण आता मला भीती वाटत नव्हती. अर्धी लढाई तर मी जिंकली होती. आता अर्धी उरलेली जिंकायची बाकी होती. ती मी जिंकणारच याची मला खात्री होती, कारण मारुतीराय माझ्याबरोबर होते. स्वामींनी मोठ्याने होकार दिल्यावर मी पुढचा प्रश्न विचारला. भगवद्गीतेत अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, देवा इतके धर्मग्रंथ आहेत की एक एक ग्रंथ वाचायलाच एक आयुष्य अपुरं पडेल. पण नक्की कुठला ग्रंथ वाचला पाहिजे ज्यामुळे सगळ्या ग्रंथांचं सार कळेल? तेव्हा परमात्मा श्रीकृष्णाने त्याला कोणतं उत्तर दिलं? आता असं म्हणू नका की ते महत्त्वाचं नाही. गीतेतला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. उत्तर द्या, नाही तर कबूल करा की तुम्हाला माहीत नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसणं म्हणजे काय गुन्हा आहे का? स्वामीजी पडेल आवाजात बोलले. नाही, पण तुमच्यासारख्या धंदेवाईक माणसाला धंदा चालावा म्हणून सगळे उत्तर माहिती पाहिजेत.
नाहीतर तुमचे भक्त तुम्हाला सोडून ज्याला सगळे उत्तर माहीत आहेत अशा स्वामींच्या भजनी लागतील. बोला, उत्तर द्या. मी कडकपणे म्हणालो. मला उत्तर माहीत आहे, पण मी ते देणार नाही. इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देऊन मी माझा अपमान करून घेऊ इच्छित नाही, स्वामी रागाने म्हणाले. स्टेजवरची भक्तमंडळी मात्र स्वामींना उत्तर द्या म्हणून आग्रह करू लागली. मी संधी सोडली नाही. स्वामी काही बोलणार होत मीच म्हणालो, बहुतेक स्वामींना हेही माहीत नाही. ठीक आहे, मीच सांगतो. परमात्मा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू फक्त उपनिषद वाच. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, ती तर 108 आहेत. तेव्हा परमात्मा म्हणाले, 100 गौण उपनिषदांचं सार 8 मुख्य उपनिषदांमध्ये आहे आणि 8 मुख्य निषेधांचं सार फक्त एका उपनिषदामध्ये आहे. तेच तू वाच. महाराज, मला फक्त त्या एका उपनिषदाचं नाव सांगा. मी स्वामींना विचारलं. हा मी माझा अपमान समजतो, महाराज म्हणाले, पण त्यांच्या आवाजात जोर नव्हता. भक्तही आता त्यांच्याकडे रागाने पाहू लागले. त्या उपनिषदाचं नाव आहे मुंडक उपनिषद. टाळ्यांचा कडकडाट झाला. मी पुढला हल्ला चढवला. महाराज, तुम्ही थोड्या वेळापूर्वी व्याख्यान देताना म्हणालात की आमची ही कुवेतमधली 8वी शाखा आहे. लवकरच आम्ही आणखी 2 शाखा उघडणार आहोत. आमच्या जगात 250 शाखा आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आपला हिंदू धर्म तो विरक्ती शिकवतो, पण मला तर तुम्ही आसक्त दिसता आहात. तुम्ही तर जास्तीत जास्त शाखा उघडाव्या म्हणून प्रयत्न करता आहात. तुमच्या भक्तांची संख्या वाढावी म्हणून तुमचा सतत प्रयत्न चालू असतो. ही काय विरक्ती झाली? ही तर शुद्ध आसक्ती आहे. असं करून तुम्ही विरक्तीपासून आणि आपल्या धर्मापासूनच फार दूर जात आहात. तुम्हाला काहीतरी हवं आहे. जेव्हा तुम्हाला मला काहीही नको असं मनापासून वाटेल, तेव्हाच तुम्हाला ईश्वर प्राप्त होईल. स्टेजवरच्या महत्त्वाच्या व्यक्तींनी जेव्हा टाळ्या वाजवल्या तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. दोघे तिघे उठले आणि त्यांनी मला मिठी मारली. स्वामी ताड पावलं टाकत निघून गेले. साहेब, आणखी काहीतरी सांगा, लोक थांबली आहेत, दोघे तिघे मला म्हणाले. एक नीतिकथा सांगतो आणि आपली रजा घेतो. एका योग्याला हे कळलं की जोपर्यंत आपली आसक्ती सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ईश्वर मिळणार नाही. म्हणून त्यांनी झोपडी सोडून दिली आणि तो झाडाखाली राहू लागला. तरी ईश्वर दर्शन होईना. मग त्याने जेवण बनवण्यासाठी जी मातीची भांडीकुंडी होती ती फेकून दिली आणि तो भिक्षा मागून जगू लागला. तरीही ईश्वर दर्शन होईना. तो जेव्हा जेव्हा गुरुला विचारायचा की मला केव्हा देव दिसेल, तेव्हा गुरु सांगायचे की जेव्हा तू पूर्णपणे निरीच्छ होशील तेव्हाच तुला देव दिसेल. तो विचार करू लागला की आपला जीव कशात बरं अडकला आहे, पण त्याला उत्तर मिळालं नाही. एकदा तो नदीवर पाणी पिण्यासाठी गेला तेव्हा त्याला वाटलं की आपल्याकडे जो एक मातीचा पेला आपण भिक्षा मागण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी ठेवला आहे त्याची आपल्याला खरी गरज नाही. भिक्षा तर आपण हाताच्या ओंजळीत मागू शकतो आणि पाणीही ओंजळीने पिऊ शकतो. त्याने तो मातीचा पेला फोडून टाकला आणि त्या क्षणी त्याच्यापुढे देव उभा राहिला. तात्पर्य काय, तर जोपर्यंत तुम्हाला असं मनापासून वाटत नाही की मला पैसे, नातीगोती, सुख, संपत्ती, प्रसिद्धी वगैरे काही नको, मला फक्त ईश्वरावर तूच पाहिजेस, तेव्हाच तुम्हाला ईश्वर प्राप्त होईल. तोपर्यंत नाही. तुमचा जो काही अमूल्य वेळ मी घेतला त्याबद्दल मी आभारी आहे. मी आता जे काही म्हणालो त्याचा नीट विचार करा. तुम्हाला कुठल्याही बाबाकडे जाण्याची गरज राहणार नाही जर तुम्ही तुमच्या आतला आवाज ऐकलात. नमस्कार. एवढं बोलून मी खुर्चीवर माईक ठेवून उठलो आणि मित्राचा हात धरून बाहेर जाऊ लागलो. पण लोक मला बाहेर जाऊ देईनात. सगळेजण माझा हात हातात घेऊ लागले आणि माझा फोन नंबर मागू लागले. मी नम्रपणे त्यांना म्हणालो की पुढल्याच आठवड्यात मी भारतात जात आहे, त्यामुळे माझा कुवेतचा नंबर घेऊन काही फायदा होणार नाही. तुम्ही माझ्या मित्राचाच नंबर घ्या. अनेकांनी माझं अभिनंदन केलं आणि अनेकांनी माझ्या पाठीवर थोपटलं. तिथून बाहेर पडायलाच मला जवळजवळ 15-20 मिनटं लागली. पुढे 15 दिवस माझी भेट मिळावी आणि माझ्याकडून आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावं म्हणून माझ्या मित्राला अनेक लोक हैराण करत होते आणि स्वामीजींनी त्याला हाकलून दिला म्हणून तो मात्र माझ्यावर नाराज झाला होता. मला बाबा किंवा आध्यात्मिक गुरु बनून लोकांना लुबाडण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी भारतात गेल्यावर भोगावी लागणारी बेरोजगारी समोर दिसत असूनही मी कोणाशीही संपर्क केला नाही, कोणालाही आध्यात्मिक मार्गदर्शन केलं नाही आणि शांत मनाने 2011 साली भारतात परत आलो.